अनुभवाची शिदोरी आमची माई. लेखक D.B. महाजन. भाग 8. तरीही जगायचं असतं. 12 जानेवारी 2012 रोजी भुसावळ येथे कोटेच्या व्याख्यानमालेत माईंचं आत्मकथन आटोपल्यानंतर आम्ही जळगावला अजिंठा गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी होतो. 13 जानेवारीला शुक्रवारी सकाळी 10 वाजता एक मध्यम वयाची स्त्री रिक्षा करून गेस्ट हाऊसमध्ये आली. मी माईच्या खोलीच्या बाहेरच उभा होतो. त्या बाईंनी मला विचारलं, माईंना मला भेटता येईल का? मी भुसावळहून फक्त माईंच्या भेटीसाठी आली आहे. काय काम आहे? मी विचारलं. मला माईंना वैयक्तिक भेटायचं आहे. मी काल भुसावळात माईंचं आत्मकथन ऐकलं आणि भेटण्याची तीव्र इच्छा झाली म्हणून रिक्षा करूनच आली. मी माईला खोलीमध्ये जाऊन तशी कल्पना दिली. तिचा होकार घेतला आणि त्या भगिनीला माईकडे घेऊन गेलो. तिनं माईला पाहिलं आणि चटकन कॉटवर जाऊन माईच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. 5-7 मिनिटं झाली तरी तिचं रडणं काही संपेना. हुंदके देत माईला घट्ट पकडून ती अश्रू ढाळत होती. मी त्यांना म्हणालो, ताई रडणं थांबवा, माईंना तुमची वेदना सांगा. माई माझ्याकडे पाहून म्हणाली, रडू दे रे तिला, मन मोकळं, थांबवू नकोस. माझं रडणं संपलंय. आता मी जगाला रडवायच बाहेर पडली आहे. रडू दे तिला, रडू दे. अखेर त्या भगिनीनं स्वतःला सावरलं आणि ती तिची कहाणी सांगू लागली. त्यांना त्याचं दुःख माईला मोकळेपणानं सांगता यावं म्हणून मला तिथं थांबणं योग्य वाटेना. त्यामुळे मी खोलीबाहेर येऊन व्हरांड्यात पेपर वाचत बसलो. सुमारे अर्ध्या तासानं ती भगिनी अगदी प्रसन्न चेहऱ्यानं खोलीबाहेर आली. धैर्य, शक्ती, समाधान मिळाल्याचा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. बाहेर पडताना माझ्याकडे पाहून ती एवढंच म्हणाली, थँक्यू भाऊ. माझी माईशी भेट घालून दिली. आभारी आहे तुमची. आता मला आत्महत्या करून मरायचं नाही आहे, तर जगायचं आहे. ती जगण्याची ऊर्जा मी घेऊन जात आहे. मी तिला एवढंच म्हणालो, इट्स ओके, गॉड ब्लेस यू. ती पुन्हा माझ्याजवळ आली आणि म्हणाली, माझं एक काम करा ना, एवढे 1000 रुपये माईंना साडी चोळीसाठी द्या ना प्लीज. मी म्हटलं, तुम्हीच आतमध्ये जाऊन माईंकडे द्या ना. ती भगिनी पुन्हा माईंना भेटली. साडी चोळीचे पैसे तिने माईंच्या हाती दिले, नमस्कार केला आणि रिक्षात बसून निघून गेली. आम्ही पुढच्या प्रवासासाठी धुळ्याकडे निघालो. माईनेच मला त्या भगिनीची कहाणी गाडीमध्ये सांगितली. ती एक सुशिक्षित शिक्षिका आहे, नोकरी करते. नवराही रेल्वेत नोकरीला, पण दोघांमध्ये सतत भांडण, वादविवाद. नवरा छळतो, मारहाण करतो म्हणून ती जीवनाला कंटाळली होती. आत्महत्या करून हे सगळं संपवावं असं तिला तीव्रतेनं वाटत होतं. पण काल भुसावळात आत्मकथनाच्या कार्यक्रमाला आली आणि विचारात परिवर्तन झालं. जगण्याचं ठरवलं. पण माझी प्रत्यक्ष भेट घेऊन मन मोकळं करावं, वेदनेला वाट मोकळी करून द्यावी म्हणून ती भेटायला आली होती. तिला माझ्याच अनुभवातून जगण्याचं सामर्थ्य मिळालं. बाळा D.B. जाताना तिनं मला वचन दिले की माई, मी मरणार नाही. कितीही संकट येऊ देत तरीही मला जगायचंच आहे. या कहाणीनं माझा विश्वास वाढला. मी माईचं आत्मकथन म्हणजे नैराश्यावर रामबाण गोळी असे अनेक अनुभव माईंच्या सहवासात येतात. कधी प्रवासात माईला अनेक फोन येतात की माई, आम्ही तुमचं भाषण ऐकलं आणि जगण्याचं आत्मबळ मिळालं. आत्महत्या करून मरण पत्करण्यापेक्षा वेदना भोगत असलेल्या माणसांचा आधार बनून जगायला शिका. हा तुमचा संदेश माई आम्हाला प्रेरणा देतो. अशा संभाषणानंतर माई आम्हाला म्हणते, बाळांनो, हीच तर आपल्या जगण्याची कमाई आहे. अजून काय पाहिजे? असे अनेक अनुभव मला माईच्या सहवासात येत राहिले. कधी प्रवासात तर कधी सोबत असताना. आणि माई आपल्या संभाषणानंतर आम्हाला सतत सांगते की बाळांनो, हीच तर आपल्या जगण्याची कमाई आहे. अजून काय पाहिजे? आजचा हा भाग इथेच संपला. आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.